नमस्कार मंडळी, मस्त अशी साबुदाणा बटाटा चकली आपण बनवली होती. उन्हाळी वाळवणाचा पदार्थ. आता आपली चकली आणि पापड वाळून तयार आहेत. मी आज तुम्हाला तळून दाखवते. बघा, कढईमध्ये तेल होतं माझं आधीचं शिल्लक. त्याच्यामध्ये आता हे मी पापड तळून घेते. किती मस्त असं पापड फुलतोय बघा. हा आपणच जो मी तुम्हाला रेसिपी शेअर केली तो साबुदाणा आणि बटाट्याचा पापड आहे, जो आपण पळी पापड बनवला होता तो. आणि बघा किती मोठा, किती छान फुलतोय, सुंदर असा. आणि ह्या आहेत चकल्या, ज्या साबुदाणा बटाटा चकल्याची रेसिपी मी तुमच्याशी याआधी शेअर केली. त्या चकल्या तळल्यावर बघा किती छान अशा फुलतायत आणि चवीला तर एक नंबर झालेल्या आहेत. तर या खायला, वरून जवळ खूप छान लागतात. हे साबुदाणा बटाट्याच्या चकल्या आहेत. मध्ये आवाज जात नाही. तळल्यानंतर एक नंबरच लागतात. फक्त तुम्हाला 3 ते 4 दिवस उन्हामध्ये वाळवल्यानंतर आपल्या या चकल्या आणि पापड तयार होतात. आणि आता बघा, हे झालं आपलं तळून.